बोला पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव रे श्रीनाथनम देवनाथ सत्यनारायण महाराज की जय मंगलमूर्ती मोरया श्री गणेशाय नमः अद सत्यनारायण संतुलित नेमी शरणं सर्व ऋषी मुनींनी वाणी पूर्णकथेना रोमहर्षण नावाच्या सत्तानाविषयी ऋषीमाळे हे म्हणजे जाम इच्छित कोणत्या वाटते किंवा कोणत्या तपस्या नाही मिळते ते पूर्णपणे सर्व आमची इच्छा आहे तर आपण ते मला सांगा तेव्हा तुम्ही म्हणाले भगवान कमलापती विष्णू यांना देवळीना विचार तेव्हा त्या भगवान सर्वांनी शांतपणे लक्ष लावून श्रवण करावे सुदघोषणा भक्ती योगी नारायण मृत्यूलोकी तेव्हा त्या स्वकर्माच्या प्रभावाने जीवनजन्म अनेक प्रकारचे आणि सर्व लोकांचे या लोकांचे दुःख खात्रीने नष्ट कसे होईल पुन्हा केले तेथे शुक्लवर्ण 4 हात असलेल्या शंख चक्र गदा पद्म आणि कंठात असलेल्या वनमाल्या त्या नारद दर्शन घेऊन त्याची प्रारंभ केला नारद म्हणाले वाचा मंजाच्या पलीकडे जुरूप आहे त्याची शेती अमर्यादा पारंमध्ये नाही जो निर्मळ आहे जो सत्वात्मा आहे जो सर्वांच्या आधी आश्वल आहे जो संत भक्तांच्या संकटाचा दुःखाचा नाश करतो त्या विष्णू वंदन करतो ही जुनी नंतर ऐकून नारद म्हणाले हे महाभागवता नारदा तू येते कोते म्हणाले तुझ्या मनात काय ते सांग ते तुला उत्तर देईन तेव्हा नारद म्हणाले मृत्यूलोकात सर्व लोक जी कुठे भजन पाहून आपल्या पापकर्माची फळे भोगत आहेत आणि दुःखाची पिता केश पावत आहेत तेव्हा हे नाथा जर मृत्यू असेल तर त्यांच्या दुःखाचा स्वल्पाशा कोणत्या उपायाने उपयोग होईल तो सांगावा माझी इच्छा आहे आणि भगवान विष्णू म्हणाले हे वत्सा लोकांवर कृपा करायला चांगले विचारले तर जो उपाय करोड मनुष्य मोहात मुक्त सांगता येईल वत्सा स्वर्णमुक्त लोकात दुर्लभ असे अजून एक महापुण्य व्रत अजून गुप्त आहे ते तुझ्यावर मी प्रकट करणार आहे ते सत्यव्रत आहे की येता मी मनुष्याला लगेच सुखवात होते आणि मोक्ष पाहतो तेव्हा बंधूचे बोलणे ऐकून नारद म्हणाले त्यावरचे फल काय आहे त्याचे वरती केमी केले ते व्रत केव्हा करावे हे मला सविस्तर सांगावे विनंती आहे तेव्हा भगवान विष्णू म्हणाले हे व्रत दुःख शोक आणि धन नष्ट करणारे आणि धन स्मृती करणारे सौभाग्य सती देणार आहे आणि सर्वत्र विजय पदवणारे कोणी दिवशी म्हणून श्रद्धा भक्ती भावाने युक्तपणे ब्राह्मण आप्त बांधवासह मध्ये प्रारंभी जरा पाणी घेऊ प्यायला जरा सायंकाळी धनपूजा करावी दूध तूप गव्हाचा रवा अशा वस्तू घ्याव्या आणि भक्तिभावाने उत्तम अर्पण अर्पण करावा गव्हाचा रवा जर सागा असेल तर तांदळाचा रवा आणि गुळ घ्यावा आणि अशा वस्तू घेऊन शिरा करून त्याला नैवेद्य दाखवावा सर्वांस कथा सर्व देऊन ब्राह्मण दक्षिणा द्यावी नंतर बांधवांना पिपरांना भोजन घालावे पाणी प्या काय आणि गावाजवळ करून त्याचा निवासाचा दबावा सवास कथांचं क्रम करून ब्राह्मण दक्षिणा नंतर व्यापाऱ्यांना भोजन घालावे आणि भक्तीने पदपासन करावा नृत्यकीची यात्रा करावा आणि सत्यनारायण स्वगुरी सभा जावे आणि घरीच जर असेल तर कारण रतीसर्वा सर्वास कथासवरून ब्राह्मण दक्षिण आणि इच्छा पूर्ण होईल विषय करू का बुजला वसुकोबजा उपाय आहे कथेचा प्रथम द्यायला हरे नमा हरे नमा हरे नमा घोडा पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेवारी पंढरनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सत्यनारायण महाराज की जय मंगलमूर्ती मोरया वाई ठीक आहे म्हणतात वरती की खाली 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 इथं हटवा इथं त्या बोलले बा ओम अध्याय दुसरा भगवान श्री मला हे दिनार्दा आतापुरी हे वर्त केले समोर आहे रम्यकाशी नदी ब्राह्मण होता तू तान मी भरत असे तेव्हा ब्राह्मण त्या भगवान त्या ब्राह्मणाला द्विगुण स्वतः माता ब्राह्मण रुग्ण त्या ब्राह्मणाने विचारला हे विप्राम नेहमी तो प्रत्येक दिवस काय बोलतो तेव्हा कळून घ्यायचे आहे तेव्हा श्रीवा तू ते सांग तेव्हा ब्राह्मणाला मी अतिशय गरीब आहे आणि भिशीर भरत आहे महाराज यावर तुम्हाला काय माहिती असेल उपाय तर कोण सांगा तेव्हा माता ब्राह्मण म्हणजे मला स्वतःला मला सत्यनारायण विष्णू आणि वाचे प्रतिनार आहे तर उत्तम जे व्रत केला असता म्हणजे दुःखात मुतो ते व्रत म्हणजे सत्यनारायण पूजन तू कर तेव्हा होता तेव्हा ब्राह्मणाला नीट समजून सत्यनारायण झाले जे व्रत ब्राह्मणासाठी करण्याच्या रात्री विचाराने त्या ब्राह्मणाला रात्री इंद्रा आलीच नाही नंतर सगळं मी सत्यनारायण संकल्पतो ब्राह्मण भिक्षारी गेला त्या दिवसात त्याला भरपूर देव मिळाले त्या दर्शनाने सत्यनारायण व्रत केले आणि त्या व्रतापर्यंत तो मोळविका तो थेट ब्राह्मण सर्व दुःखात मुतून सर्व युक्त झाला तेव्हा त्या ब्राह्मणा वेळोवेळी प्रतिपक्षी हे व्रत केले तो उत्तम ब्राह्मण नाराजा शक्ती करून सर्व पापापासून मुतून दुर्वसा मोक्ष झाला एवढे समजून आले ये विप्रांनो मनुष्याने
पुढे तलावर देणार होता त्याचे सर्व दुःखी नाश होतील असे नाराज म्हणाले. आपल्यावर काय सांगू तेव्हा म्हणाले, हे मुशिटा त्या अंकीवर गुण केले ऐकले हे आम्ही ऐकू इच्छितो. आमच्या मनात सदा उत्पन्न झाली आहे. तुम्हाला या वरतीवर कोणी वर्त केले सांगणार आहे. येता दोष आपल्या शेवटनुसार आपले बंधूंना हे वत होता. तेवढा तिथे मोळी विक्या आला आणि बाहेर ब्राह्मणाच्या घेऊन ताण दिलेला. त्या मोळी विक्याने ब्राह्मण वजन पाहिले तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, हे पर्व तुम्ही काय करत आहात, हे काय फळ मिळते हे मला सविस्तर सांगावे अशी विनंती आहे. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, हे सत्यनारायण व्रतापासून सर्व इष्ट कामना पूर्ण कराले आणि त्याच्या माझ्या एवढ्या प्रसादाने धनधान्य मिळाले. तेव्हा तो मृदान मोळविका हर्षित होऊन ताण दिले पाणी पिऊन प्रतिपक्षी वरती अन्यात गेला. सत्यनारायणच्या विचारला आणि स्मरण करून विचारला, त्या गावात आले विधून मला पैसा मिळेल त्याने उत्तमाची व्रत करेन. संकल्प डोक्याला मेशनगरा जेथे धनिकाच्या तिथे गेला त्या दिवसात त्याला इकडे विकून दुपारधन मिळाले. त्याने मोठी पिकलेली केळी साखर दूध अशा वस्तू घेतल्या. तो आपल्या घरी गेला आणि आपल्या त्याने व्रत केले. त्या मुळविक्या धनसंपन्न पुत्रवन झाला आणि श्लोकी गेला. कधीचा दुसरा आलेला हरे नमा हरे नमा बोला पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी परिणाथ महाराज की जय और ज्ञानेश्वर महाराज की जय सत्यनारायण महाराज की जय मोरया. अध्याय 3 आणि सुतमाले हे मी म्हणतो सर्व करतो. हे म्हणजे सर्व करावे. पूर्वी एक लोकांना वाच करायचा होता. तो प्रजेचे पालन करत तर असे त्याचे वचन त्या केल्याने दुःख असं झाले. आणि तो प्रत्येक ब्राह्मण हा सगळ्यांना दान घेऊन संतोषी त्याची भार्या सद्वी सुंदर शीलवती आणि कमलवती एका नदी तीरावर सत्यनवत होता. त्यावेळी व्यापारासाठी भरपूर देव सामोरी सावधी नावाचे वाणी त्याला आणि आपली नवा देऊन तो साधवानी राजावर गेला आणि त्या राजाला पाहून विचारले, मला महाराज भक्तिभाव चित्तावर तुम्ही काय करत आहात, हे केलं काय फळ मिळते ते मला विनंती आहे. तेव्हा मला हे असे विष्णूचे पूजा भरता तुझ्या पुत्राधिकांची प्राप्ती होते. राजा पुण्याकडून साधारण आदर मला हे आदर सर्व मला सांगा, आपण सांगा त्याप्रमाणे करेल. मला संधी नाही हे व्रत केलं ना की संधी होईल. राजा बोलणे ऐकून त्या सध्या आपला व्यापार पूर्ण केला आणि आपल्या आनंदाने घरी गेला. त्यामुळे आपल्या पत्नीला संधी जाई व्रत समोर सांगले. जेव्हा संधी व्रत होईल तेव्हा वगैरे ते साधवाने पत्नीला मला त्यानंतर ती साध्वी भार्या एकदा लिलावत एकदा आपल्या धनासुराने घरोदर राहिली. 10व्या महिन्यात त्याला कन्या रत्न प्राप्त झाले. ती कन्या शुक्ल पक्षाच्या दिवशी दिवस वाढू लागले. त्याचे कालावधी नामकरण झाले. त्यानंतर आपल्या लिलावते आपल्या पतीला मृदशरण आले. आपण पूर्वी ठरले बरे का बरे नाही. तेव्हा तो सद्वान मला प्रिय आम्ही कन्या विवाह मी व्रत करीन असेच आपल्याला पत्नीला आशा दूर गेला. त्या आपल्या पित्याच्या घरावरती नामकरण्या वाढले. आपली कन्या विवाहित झाली पण त्या धर्माच्या साधवाने विचाराने आपल्या मित्राचा विचार केला आणि आपल्या दुराचाराने त्याच्या आधी त्या एका घेऊन आला. त्या वनित्राला आपल्या घेऊन आल्यानंतर त्या सुंदर सद्वनिमित्व पाहून तो साधवानी संतोषिताने आपल्या श्रीमंती या वनित्राला दान देता झाला. कन्याचे दुर्दैवाने त्या कन्याचे उद्योग सुद्धा विवाह सुद्धा उत्तम व्रताचे विस्फोट झाले. त्यामुळे त्याचे सत्याने त्यावर वृक्ष झाले. त्यानंतर आपल्या व्यापार दुकान साधुवानी काळपीत होऊन आपल्या जाव्याचा व्यापारी निघाला आणि लवकर समुद्राजवळ असलेल्या अर्थसराला गेला आणि तो श्रीमान जाव्याने तो साधुवानी आपल्या प्रतिज्ञेपासून बस झालेला आहे. त्याला मोठे दारून कठीण शाप दिला. एके दिवशी असे की जेथे सासरे जावया दोघे व्यापारी होते. प्राय चोराला आपल्या मागं धावत दुधाचे पाहून भयभीतून त्या चोरा जे ठेवले चटकने दिले आपले. तो साधवानी मला तो साधवानी जेथे होता ते मागं रजू आले. त्याच्या जवळ पाहून ते साधवानी तो निघाल्यांना महाराज 2 चोर आणली आहे द्यावी. राजाने केल्यानंतर त्या दोघांना करकूस बांधून मोठ्या किल्ल्यात कारागृहात थांबून ठेवले गेले आणि त्यांच्या सत्यभामाईमध्ये त्याची कुणी ऐकून गेले नाही आणि त्यांचे सर्व धन सर्व जमा केले आणि सत्यभामाच्या सापांचे त्यांच्या घरी होते ते सर्व सोडून दिले. त्याची पत्नी अतिशय दिला त्याचे दुःख घेऊन सवय येऊन ताण वगैरे पडून अन्नाची वाट बघू लागली. भीक मागू लागली आणि भटकू लागली आणि काळात भटकू लागली. एक दिवस भुकीने करून ती ब्राह्मणाच्या घरी दिसता. तिथे सत्यनारायण झाले पहिले तिथे बसून कथा म्हणणारे वर महिला आणि घरी गेली. तिच्या आईने तिला विचारले कलावती मुली तुला ते उशीर खोडे होती तुझ्या मनात काय ते सांग. तेव्हा ती कलावती आईला म्हणाली आई रात्री ब्राह्मणाच्या हो गेले पहिले ते मुळे बोलणे ऐकून वणिकाची पत्नी सत्यनारायण पूजेत तयारीच लागली. तिने आपल्या बाळासह सत्यनारायणाचे व्रत केले आणि पती आपला दामात आपल्या लवकर घरी येऊन
माझी माझ्या पतीची आणि माझ्या प्रदर्शन करावे अशी तुम्हाला प्रार्थना केली. त्यावर अदृश्य झाले आणि संतुष्ट झाल्यानंतर त्याने त्यांनी प्रश्न हे नोकरीश्रेष्ठा उद्या सकाळ दोन म्हणजे व्यापार सोडून दे. त्यांची तू घेतले ते सर्व दे आणि राजधन व पुत्र तुझा मी नाश करेन. राजाचे बोलणे सत्य अदृश्य झाले. राजानंतर सकाळून सर्व लोकांना आपले सुख झाले आणि भद्र माझी मनाला लवकर मुक्त करा अशी आज्ञा केली. राजा वचनांनी त्या व्यापारामुक्त केली आणि महाराज 2 दोघांना सुद्धा आणलेले आहे. तेव्हा त्या दोन्ही दुपारी त्याने दोघांनी सुद्धा व्यापारी नमस्कार केला आणि पूर्वी सर्व तपे देऊन शब्द काढलाच नाही. तेव्हा त्याला त्या आदरू म्हटले दुर्जन तुम्हाला फार मोठे दुःख प्राप्त झाले होते. तुम्हाला काही भय नाही म्हणून आपण अशा त्या राजाने त्यांना मुक्त केले आणि पुरस्कार देऊन संतोषीला त्यांचे धन त्यांनी पूर्वी ह्याने केले दुःख करून दिले. साधू मला आम्हाला आपल्या घरी जावे विलंब कसा करता असे सांगू म्हटल्यानंतर साधू म्हणाले मला आम्हाला घरी जाणे शक्य होत आहे आपली कृपा आहे. कथेचा तिसरा त्याला हरे नमः हरे नमः हरे नमः कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम वासुदेवरी पंढरनाथ महाराज की जय व ज्ञानेश्वर महाराज की जय सत्यनारायण महाराज की जय. अध्याय 4 आणि म्हणाले नेहमी शरण्यात सुदर्शन पुढे म्हणाले त्या साधवांनी ब्राह्मणांना दान देऊन आणि शिवापी करून आपली यात्रा करून नगरात निघाला. तो सर्वांवर अंतर गेल्यावर सत्यनारायण विषय विचारले साधू तुझ्या नोकरीत कोणता मान भरलेला आहे. तेव्हा त्या दोन्ही मुली कारखान्यात तुला काय पडले द्रव्य नेच काय माझ्याकडे विहिरीवर पाणी भरलेले आहे त्याचे ते कटुभाषण तुझे मुली खरे ठरो असे म्हणून तो शनिवार दूर थांबला आणि संग्रह थांबला. आणि संध्याकाळी गेल्यावर आपल्या साधवांना आपल्या इंटर वाढले आणि नरकी फार आश्चर्य वाटले आणि नौकेत विहिरी पाला 5 वेळ बरोबर होता. तो मुली म्हटला नंतर शुद्धी वाढल्यावर चिंता त्यावेळी जमा त्याला मला शोक कशाला करता सणशने साप दिला आहे तू काही आपल्याला शरण जाऊया आपल्या माणसाला घे होईल. माझं वचन तू साधवानी तेव्हा माझ्या गोळ गेला व त्याला भक्ती म्हणला मी आपण वचन बोललो त्याची मला क्षमा करावी अशा पाया पडायला फार शोक करू लागल्यानंतर तिकडे पण म्हणला नको तुम्हाला तुला माझ्यामुळे तुला वारंवार दुःख झाले ते बदल बोलणे ऐकून स्तुती करायला साधवाने मला हे प्रभू ब्रह्मादी देव तुझ्या माय होता तुझे गुणाचे होय मग मी मूर्तीच्या माय पडला तुझा महिमा बरे कसं होणार प्रसन्न हो मी तुझे पूजन करेन. पुरी माझी होते मला परत होते मी शरण आलेला आहे रक्षण कर. त्याचे हे बाबा बोलणे कोण पडला संतोष झाला आणि ईश्वर देऊन त्या अंतराने बोला. नंतर संपत्तीने पूर्ण भरली लोकांना चिडवून साधू आणि म्हणाला ही सत्यवाया पूर्वी इच्छा पूर्ण झाली असे म्हणून यथाविधी पूजा केली आणि सत्यवायापासून आपल्या आनंद आपल्या देशाला गेला. आणि मग तो सत्यवाय म्हणाला माझी रथपूर व्हावी असे म्हणून त्याने आपल्या दरवर्षी पुढे पाठवला. तो समोर भेटला हा वचन बोलला साधू महाजन आपला दामाद बंधू वर्ग आपात नवरीवाले हे आणि तुझं वचन कोणती साधू फरायची येऊन मुलीला मूल्य मारली सत्यनारायणाची पूजा कर म्हणजे त्यांच्या दर्शन जात आहे लवकरच. आई ते बोलणे ऐकून मुलीने वजन केली आणि गडबडीमध्ये प्रथमवचन करता ती सुद्धा आपल्या पतीला भेटण्यासाठी निघाली. त्यामुळे वृक्ष आली त्यांनी तिच्या पतीला नौकेला तानाचे पाण्यात बुडले तेव्हा आपला पती दिसेना म्हणून कला शिवून धरण कोसळली आणि नौका पडले आणि आपली कन्या अत्यंत दुःखी पाहून साधवाने सर्व नावाडी कायम चिंतन करू लागले. तेव्हा आपल्या मुलीला दुःखी पाहून लिलावती सोडवून विलाप करू लागली आणि आपल्या पित्याला म्हणाले की जाय भाऊ इतक्या नौकेच्या अदृश्य कोणत्या जेव्हा हेळसांड केली ही नौका नसरी आणि सर्व कोणतरी कोणाला शक्यच आहे. आणि कलमाडवी घेऊन बुडाली रुडाली. नंतर पती म्हणून अत्यंत दुःखी झाल्या त्यांच्या पादुकासह निर्धार केला. तो सद्वाने कन्याच्या वरती पाहून आपल्या पतीचं अत्यंत शोकग्रस्त होऊन दररोजच्या उरला. ही नौका सतीने हरण केलेला आहे त्याच्या माईमुळे मी ती गुंतून गेलेलो आहे. नंतर सर्वांना जवळ बोलवतो मी यथाशक्ती पूजा करायचं बोलला तुला व वारंवार साठा उडाला. तेव्हा दिले प्रतिपालन संतुष्ट होऊन आकाशवाणी म्हणाली प्रसादा तुझी कन्या पतीला पाण्यात म्हणून त्या मुलीचा पती अजून संशयता ती जर घरी जाऊन ती पुन्हा आली तिच्या तिच्या पतीला आपली खत्रीने जाण अशी आकाशवाणी तुम्ही घरी गेली आणि केवळापासून तिथे पुन्हा आली. त्या पतीला दिसला त्या पित्याला म्हणाली आता लवकर घरी जावे विलंब कसा करता मुली बोलणे ऐकून मुनिपुत्र संतुष्ट झाला आणि आपली आता करून आप संपत्ती बंधू याच्या आपल्या घरी गेला आणि त्याने पौर्णिमेला सर्वनारायणाने विधी पूजन केले आणि इलिकुसुकावरून स्तुती केला. कथेचा 4था झाला हरे नमः हरे नमः हरे नमः कुंडलिकावर देव हरी देव तुकाराम वासुदेवरी पंढरनाथ महाराज जय व ज्ञानेश्वर महाराज जय वासुदेव महाराज सत्यनारायण महाराज जय मंगल उशिरी होईल नाही सगळे ठेवायचं असं ठेवायचं नाही असं ठेवताना आहे ना ठेवताना असं ठेवतो ना आपण सगळं ठेवायचं एका एक ठेवलं की ती पलटी होते असं
अध्याय 5 आणि सुत म्हणाले असे सांगतोय ऐकावे. अंगद नाव एक राजा होता. तो प्रजेचे पालन करत असे आणि त्याच्या त्याग केलेले दुःख वरते तो यदा म्हणत गेला. अनेक पशूंना मारून एका वाटून जेवून मोठ्या भक्तिभावाने सत्यनारायणाचे पूजन झाले होते. तिथे गेलाच नाही. त्याने देवाला नमस्कार सुद्धा केला नाही. तेव्हा त्या सर्व गोपकाने राजावर प्रसन्न दिला. ते परत ठेवून आपला गेला आणि इसले पण कोणते गेले तर फार दुःख पाव झाले. त्याचे 100 मुली नष्ट झाले आणि धन नष्ट झाले. ते सर्व सत्यदेव नष्ट केले असे निश्चित मत आहे. तेव्हा जेथे सत्यदेवाचे पूजन जातो असे त्या मनानंतर त्या गोपाचा गेला. त्यानंतर त्या गोपकांना राजाने भक्तीचा घेऊन पूजा केली व सत्यदेवाने संतुलित झाला आणि ही लोकी सोडून विष्णुकी गेला. जो परम दुर्लभ सत्य करतो फलप्रदाशी करता भक्ती करतो त्याला सत्यदेवाने धन लाभेल. धन मिळेल. बद्ध असलं बंधन होईल. बरेकच असे तो भायापर्ण सुचेल यात काही संशय नाही. तो इष्टपण अंश विष्णू कळेल. हे प्राणो सत्यनारायणावरून मानव सर्व दुःखापासून मुक्त होतो तेच मी आपल्याला सांगितले आहे. तसेच ज्यांनी पूर्वी केले त्यांचे नंदशील त्यांचे सांगतो. सीताराम हा विधान ब्राह्मण जन्माला. त्या जन्मात श्रीगुंडानं मोक्षदास गेला. मुळी विख्या पुढच्या जन्मात बिलाच्या गुण जन्माला. त्या जन्मात रामाशी घेऊन झाला आणि पूर्वी उरकाम नावाचा राजा होता. तो मृत्यून वेगळा गेला. साधूवाणी सिद्धपर्यंत झाला आणि आपले आर्यशरीर कापून दानामुळे मोक्षदास झाला. आणि गुरुच्या राजा स्वामीशून जन्माशीहून आपल्या उपदेशाने करणार आज गेला. विषय कलियुगात सत्यपूजा परिपूर्ण आहे. आणि कोणी काल म्हणतात, कोणी सत्य म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कोणी सत्य म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात. कलियुगात हा रूपे धारण करणारा विष्णू रूपाने सतरूपाने सर्वांना एकशे करणारा होईल. हे मृत्यू कथाने म्हणतो सर्व करतो त्याचे सर्व पापे पासून नाश पावतात. कधीचा 5वा झाला हरे नम हरे नम हरे नम. कुंडलिकावर देव पंढरनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज जय. सत्यनारायण महाराज जय. मंगलमूर्ती मोरया. बस खाली बस. हे हंटर दे देव. हंटर दे. दे हंटर दे इकडं.